त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा किस्सा कायम फाटलेला. कडकाच होता बिचारा, पण भलताच रोमॅन्टिक. तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी भेटवस्तू द्यावी असं त्याला मनापासून वाटत होतं. पण त्याच्याकडे पैसे नसल्याने तो तिला महाग वस्तू काही देऊ शकत नव्हता. पण तिला आपण द्यायचं तरी काय? खिशात तर पैसेही नाही. शेवटी न राहून त्याने तिला एक गुलाबाचं फूल दिलं. ती खुश होती. तशीही तिची त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानी होती. तसाही तो सामान्य होता. जेमतेम नोकरी भविष्यात काहीही करून दाखवेल असं काहीही त्याच्यात दिसत नव्हतं. एकमेकाच्या प्रेमात अखंड बुडालेले ते दोन जीव सुखात होते. पण एक दिवशी सगळं काही वेगळंच घडलं. ती म्हणाली, तुझ्याबरोबर मला आता आयुष्य जगायचंय म्हणजे नेहमी असं रडत खडत मन मारूनच जगावं लागेल. तू काय सुखात ठेवणारस तू मला? तुझ्याकडून तर काहीही अपेक्षा करू शकत नाही. काय आहे तुझ्याकडे? तुझ्याकडे तर काहीच नाही. मी आता बाहेरदेशी चालली आहे. म्हणजेच परदेशी चालली आहे. पुन्हा कधीच परत येणार नाही. तू मला विसर. आजपासून आपले सगळे मार्ग वेगळे. तू तुझं आयुष्य जगण्यासाठी मोकळा आणि मी माझं आयुष्य. आता तुझा माझा संबंध काहीच राहिला नाही. ती कायमची निघून गेली आणि हा मोडून पडला. संपलं आता सगळं काही. सर्व काही संपले त्याच्यासाठी. जसे दिवस पुढे जात होते याच्या मनातली दुःखाची लाट ओसरून संतापाच्या लाह्या तडतडायला लागल्या. ती त्याला सोडून कायमची निघून गेली. पण आता त्याने आपल्या मनाशी ठरवले की तिने मला पैशासाठी सोडलं ना, मग आता पैसे कमवून दाखवायचे. खूप पैसे कमवायचे. इतके पैसे कमवायचे की आपल्यापुढं सारं जग तिला थेट दिसलं पाहिजे. पुढे तो या जिद्दीने पेटून उठला. तो झोकून दिलं स्वतःला. त्यांनी खूप कष्ट केले. रात्रदिवस कष्ट केले. त्याला मित्रांनी खूप मदत केली. त्याला चांगले लोक भेटले. असे दिवस पडले. तो खूप श्रीमंत झाला. स्वतःची कंपनी उभारली. पैसा, नोकर, चाकर, गाड्या, मान सगळं कमवलं. पण विरहाच्या दुःखाच्या आगीतून, प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातून तो बाहेर पडला. उभा राहिला. जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वी झाला. पण तरीही त्याच्या मनात सटुपटू कायमच होती. ती सोडून गेल्याची. तिनं त्याला नाकारल्याची. आपल्या गरिबाचा अपमान केल्याचे. त्याच्यावरच्या प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली होती. एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतून तो जात होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. गाडीच्या काचेतून बाहेर पाहतो तर म्हातारं वृद्ध जोडपं एकाच छत्रीत कुडकुडत उभं होतं. भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलून देखील अवघड झालं होतं. त्यांनी आपली गाडी थांबवली आणि नीट पाहिलं. हे तिचेच आई-वडील. त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली. त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होतं. त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती. त्यांनी आपली श्रीमंती पाहावी. त्यांनी आपली गाडी पाहावी. आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलंय त्याचा पश्चाताप व्हावा असं त्याला मनोमन वाटत होतं. तिला धडा शिकवण्याच्या, अपमानाच्या घावाची परतफेड करण्याच्या एका वळणावर आपण आलो आहोत हे त्याला जाणवतं. ते दोघं मात्र स्मशानभूमीकडे
थकल्या खांद्याने चालतच राहतात. हा गाडीतून उतरून त्यांच्या मागे जातो, पाहतो आणि कोसळतोच. तिचा फोटो, तसाच हसरा चेहरा, कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली गुलाबाचं फूल. हा सुंदर झाला. हा सुन्न झाला. धावतच गेला स्मशानभूमीकडे. तिच्या आईबाबांना विचारलं, काय झालं ते सांगा. ते म्हणाले, ती परदेशी कधीच गेली नाही. तिला कर्करोग झाला होता. तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होते तिच्या हातात. आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रेमभंगाचा चटका देऊन ती गेली. तू संताप होऊन उभा राहशील, खूप मोठा माणूस होशील, जगशील यावर तिचा विश्वास होता. तिला तुला खरं सांगायचं नव्हतं की तिला आजार झाला आहे म्हणून तिनं तुला सोडून जाण्याचं नाटक केले.